तुम्ही आबासाहेबाचा वारसा म्हणून वावरताय. ते काल झालेल्या घटनेत तुम्हाला काय वाटतंय? प्रथमतः आबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आमच्या देव या सांगोल तालुक्यात जनसामान्य माणसांचा देव मानसून सगळ्यांना चांगलं मानून असा माणूस स्वर्गीय आबासाहेब होते, ते होऊन गेले. मी प्राध्यापक आरवाय घुटुगडे काल झालेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आणि आमच्या जनसामान्य माणसातील जी धोत्रवाली होती, जी टोपीवाली होती आणि जे काय मेंढर राखणारी, जर्शी गाय करणारे काय व्यावसायिक हे आमच्याजवळ आले. आल्यानंतर ती लोक खरंच अक्षरशः म्हणजे ढसा 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 रडायला लागली. त्यावेळेला आम्हाला फार भावनिक, रात्री आम्ही काल जेवलो नाही आणि भावनिक होऊन आम्ही उपाशी झोपी गेलो. खरं तर आपल्या या सांगोला तालुक्यामध्ये आबासाहेबांचा विचार राहिलेत का? आबासाहेबांचा विचार का काही पैशासाठी तो विचार बाजूला सारलाय, ही परिस्थिती सांगोला तालुक्यामध्ये निर्माण झाली. खरं तर असं व्हायला नाही पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण आबासाहेबाचा विचार असणारा कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहेत, त्यांना नगरपालिका हद्दीतील ग्रामीण माणसातील इथून पुढं ते मतदान करणार नाहीत. आज रामचंद्र घुटुगडे आहे, सचिन महाकाळ आहे, मी आरवाय घुटुगडे आहे. एक आम्ही आक्रोश नाही, पण विचार काय आहे आबासाहेबांना? अहो, मुख्यमंत्री पदाची ऑफर असताना ज्या माणसानं पक्ष सोडला नाही, ज्या माणसाला मंत्रीपद होतं, तरी सुद्धा कुणाच्या 4 पैशाच्या अभिलाषापाठी ज्या माणसानं पक्ष सोडला नाही, आज त्याच माणसाला नगराध्यक्ष सापडत नाहीये, नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार नाही, दुसऱ्या पक्षावर लढतो. ह्याच्यापेक्षा आबासाहेबांना काय आदरांजली कशी वाहिली आपण? नाहीये. म्हणून आज मी सांगतो, आबासाहेबांचं एक वाक्य मला आठवलं, माझ्यानंतर शेका पक्ष नाही राहिला तर माझा 55 वर्ष मी कशासाठी लढलो. फार वाईट परिस्थिती आहे.